बस बस एक लाइन से आवाज आती है। सही बड़ी बोला झूम है अपने पास। उधर साइड में ना चेहरे नहीं आ रहे ना। देखना लगेगा। गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा पथकाला एक 3-4 दिवसापूर्वी एक माहिती मिळाली होती की शर्मिला खाकसे नावाची एक महिला आहे, ती मानवी तस्करीमध्ये गुंतलेली आहे आणि ती लहान मुलांची खरेदी विक्री करते। त्याप्रमाणे आपण या टिपवर वर्कआउट करत होतो माननीय डीसीपी राजमाने सरांच्या मार्गदर्शनामध्ये। काल आपल्याला कन्फर्म माहिती मिळाल्यानंतर आपण एक बोगस हे पालक पाठवले त्या ठिकाणी आणि बैद्यनाथ चौकामध्ये हल्दीरामच्या हॉटेलजवळ आपण त्या महिलेला 2.5 लाख रुपयाचं आमिष दाखवलं। ऍक्च्युली ती महिला 2.5 लाख रुपयात मुलगी आणि 3.5 लाख रुपयामध्ये मुलगा असं अपत्य विकत असायची। तर त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी तिला आणि तिचे 5 साथीदार आहे, सुरेंद्र पटले, शैला मंचलवार, पूजा पटले, लक्ष्मी राणे आणि मनोरमा ढोळे अशा एकूण 6 आरोपींना अटक केलेलं आहे। मान्य कोर्टासमोर आज त्यांना हजर करण्यात आलं आहे। त्यांचा पीसीआर घेऊन ह्या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा आपला प्रयत्न चालू आहे। या आरोपींवर इमामवाडा पोलीस स्टेशनला आयपीसीच्या 363, 370 आणि बाल न्याय अधिनियमच्या कलम 75 आणि 80 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ही जी पीडित मुलगी आहे, 3 वर्षाची मुलगी जी आपण त्या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे, ती सिहोरा जबलपूर इथली राहणारी आहे। तर ही एक आंतरराज्य टोळी असायची देखील शक्यता आहे आणि जेवढं तपासात समोर आलेलं आहे ते हिमनगाचं एक टोकच असावं असं सध्या तरी निदर्शनास येत आहे। त्याबाबत सखोल तपास आपण करत आहोत।